सावधान, जर तुमची रास धनु असेल तर हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडण्याची चूक अजिबात करू नका. 29 ऑगस्ट रक्षाबंधनाचा दुसरा दिवस म्हणजेच की 29 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून तुमच्या आयुष्यात असे एक प्रचंड स्फोट होणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. 29 ऑगस्ट रक्षाबंधनानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून तुमच्या पाठीमागे एक असा दुर्मिळ, भयंकर आणि शक्तिशाली महाभाग्य योग तयार होतोय जो गेले अनेक शतकात कधीच घडला नव्हता. 29 ऑगस्टच्या एका रात्रीनंतर पुढचे 15 दिवसात तुमच्या आयुष्यात असे 23 धक्कादायक बदल घडणार आहेत जे पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. काहींचे आयुष्य एका रात्रीत सोन्यासारखे चमकणार आहे, तर काही लोक छोट्या गोष्टीमुळे, मंडळीनो, छोट्या चुकीमुळे उद्ध्वस्त होऊ शकतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये, अत्यंत गुप्त आणि धक्कादायक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 23 असे महाबदल सविस्तर सांगणार आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. काय करायचं, काय टाळायचं आणि एक शेवटी असा भयंकर शक्तिशाली महाउपाय जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. मंडळीनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 29 ऑगस्ट रक्षाबंधनानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून काळ आता पूर्णपणे बदलतोय. मंडळीनो, त्या अगोदर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या दत्तकृपा या चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. जर तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदाच आला असेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, जर तुमची धनुरास असेल आणि तुमचा आपल्या स्वामींवर आणि श्री गुरुदेव दत्तांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे हे वाक्य नक्की टाईप करा. स्वामींची ही एकच हाक तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी संकट दूर करू शकतो. मंडळीनं, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी धनुराशीचा व्हिडिओ अपलोड करेल ना मंडळी, त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिना आणि 29 ऑगस्ट, श्रावण महिना आणि 29 ऑगस्ट रक्षाबंधनाचा दुसरा दिवस. देवगुरु बृहस्पतीची स्वतःची राशी असलेला धनुराशीवर थेट ब्रह्मांडातली महाशक्तीचा प्रभाव पडणार आहे. गेले कित्येक महिन्यापासून तुम्ही ज्या मानसिक त्रासातून जात होतात, जे आर्थिक संकट भोगवत होतात, त्याचा हिशोब आता चुकता करण्याची वेळ आली आहे. 29 ऑगस्ट रक्षाबंधनानंतरच्या दुसऱ्या दिवसाच्या रात्री 12 वाजल्यापासून ग्रहांची अशी काय उलथापालथ होणार आहे ज्यावेळी तुमचे नशिबाचे बंद दरवाजे थेट उघडणार आहेत. पण लक्षात ठेवा, नशीब उघडताना मोठा धक्का सुद्धा बसतो बरं का. तो धक्का कोणता? चला तर मग जाणून घेऊया. मंडळीनं, धनुराशीच्या लोकांसाठी 29 ऑगस्ट रक्षाबंधनानंतरच्या दुसऱ्या दिवसापासूनच धनलाभाचा एक असा दुर्मिळ योग तयार होत आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. जर तुमचे पैसे अनेक वर्षापासून कुठे अडकले असतील, कुणी कर्ज घेऊन पैसे परत देण्यास टाळाटाळ करत असेल, तर या 15 दिवसात ते पैसे अचानक तुमच्या हातात येतील. या व्यतिरिक्त शेअर मार्केट, लॉटरी किंवा जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित मोठा नफा देखील मिळेल. पण गुप्त इथे आहे, हा पैसा जितक्या गुप्त मार्गाने येईल ना, तितक्याच वेगाने तो चुकीच्या निर्णयामुळे खर्च देखील होऊ शकतो. त्यामुळे मिळालेल्या पैशाची वाच्यता लगेच कोणाजवळही करू नका. या काळात तुमच्या उत्पन्नाचे नवीन 3 मार्ग एकाच वेळी उघडतील, ज्यामुळे तिजोरी कायम पैशांनी भरलेली राहील. हा बदल तुमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आणि भावनात्मकदृष्ट्या हादरणारा ठरेल. तुमच्या वर्तुळात एक अशी व्यक्ती आहे ज्याला तुम्ही तुमचा सर्वात जवळचा मित्र किंवा हितचिंतक मानता, बरोबर ना? परंतु तीच व्यक्ती पाठीमागे तुमच्याबद्दल चुकीची अफवा पसरत आहे आणि तुमची कामे बिघडण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. 29 ऑगस्ट रक्षाबंधनानंतरच्या दुसऱ्या दिवशी घडणाऱ्या एका लहान घटनेमुळे या व्यक्तीचा मुखवटा गळून पडेल. हा चेहरा पाहून तुम्हाला धक्का नक्कीच बसेल, पण यामुळे तुमचे भविष्य सुरक्षित होईल. हा खुलासा झाल्यामुळे तुम्ही शत्रूच्या जाळ्यातून वेळेवर बाहेर पडाल आणि भविष्यात होणारा मोठा आर्थिक फटका पूर्णपणे टळेल. जर तुम्ही नोकरीत असाल तर प्रमोशन किंवा पगारवाढीची बातमी अचानक कानावर पडेल. ज्या कामासाठी तुम्ही महिनोमहिने मेहनत करत होतात त्याचं श्रेय आता थेट तुम्हालाच मिळेल. व्यवसायात असलेल्या धनुराशीच्या लोकांना नवीन डील मिळून अचानक मोठा क्लायंट जोडला जाईल. तुमचे यश पाहून तुमचे सहकारी आश्चर्यचकित होतील आणि विरोधक
जळून खाक होतील. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांचा तुमच्यावरील आधार वाढेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या निर्णयावर डोळे झाकून विश्वास ठेवतील. मंडळींनो, अनेक वर्षापासून चाललेले जमिनीचे तंटे, प्रॉपर्टीचे वाद किंवा कोर्टातील केसेस या काळात अचानक तुमच्या बाजूने वळतील. समोरची व्यक्ती स्वतःहून तडजोड करायला तयार होईल. तुमच्या डोक्यावरील न्यायालयात जाण्याचा मोठा ताण किंवा भीती 29 ऑगस्ट रक्षाबंधनानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून पूर्णपणे निघून जाईल आणि तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. ज्या मालमत्तेमुळे कुटुंबात वाद सुरू होते ती मालमत्ता आता तुमच्या नावावर होण्याचा मार्ग अगदी मोकळा होईल. हा एक अत्यंत गूढ आणि भीतीदायक अनुभव असणार आहे. पहा, 29 ऑगस्ट रक्षाबंधन नंतरच्या दुसऱ्या दिवसापासून काही रात्री तुम्हाला अचानक डचकून जाग येऊ शकते किंवा आसपास कोणाची तरी उपस्थिती आहे असा भास देखील होऊ शकतो, परंतु घाबरण्याचं कारण नाही. ही कोणती वाईट शक्ती नसून गुरुग्रह आणि ब्रह्मांडातल्या शक्तीमुळे तुमच्यातली 6वी इंद्रिय जागृत होत आहे. तुम्हाला येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना आधीच मिळायला सुरुवात होईल. कोणती व्यक्ती फसवणूक करणार आहे हे तुम्हाला घटनेआधीच अंतरात्म्यातून स्पष्टपणे जाणू लागेल. मंडळीनं, ज्यांचा विवाह अनेक प्रयत्नानंतरही ठरत नव्हते त्यांच्यासाठी अत्यंत उच्च आणि समृद्धी घराण्यातून सोयरीक येईल. दुसरीकडे विवाहित किंवा रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांच्या नात्यात काही काळ चाललेला दुरावा एका रात्रीत दूर होईल. एक असा अनपेक्षित प्रसंग घडेल ज्यामुळे तुमच्यातील सर्व गैरसमज दूर होऊन प्रेम कैक पटीने वाढेल. नात्यामध्ये आलेली मरगळ दूर होऊन घरामध्ये लागण्याची घाई गडबड आणि आनंदाचे वातावरण वेगाने तयार होईल. या काळात तुम्हाला अचानक लांबच्या प्रवासाला जावे लागेल. हे प्रवास तुमच्या व्यवसायासाठी आणि वैयक्तिक आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील. पण सावधान, ग्रहांची स्थिती अशी आहे की घाई गडबडीत किंवा रात्रीच्या वेळी प्रवास करताना अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन चालवताना अत्यंत वेगावर नियंत्रण ठेवा आणि पूर्ण काळजी घ्या. प्रवासाला निघण्यापूर्वी घराच्या कुलदेवतेचं स्मरण करून बाहेर पडल्यास सर्व विघ्न टळतील आणि प्रवास यशस्वी ठरेल. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुम्हाला त्रास देणारे आजारी असे पहा मंडळीनं, जे काही व्यक्ती असेल किंवा तुम्हाला त्रास देणारे किंवा आजारी जसे की पाठीचे दुखणे, डोकेदुखी किंवा अव्यवस्था या काळात चमत्कारीरित्या कमी होतील. तुम्हाला योग्य वैयक्तिक सल्ला किंवा औषध मिळेल ज्यामुळे तुमचे शरीर नवीन ऊर्जेने भरून जाईल आणि मानसिक शांतता लाभेल. अनेक दिवसापासून सुरू असलेला औषधाचा मोठा खर्च बंद होईल आणि शारीरिक ताकद अचानक दुगुणित झालेली जाणवेल. स्वतःचे हक्काचे घर, जागा किंवा नवीन गाडी खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न जर प्रलंबित असेल तर या श्रावणात ते स्वप्न पूर्ण होण्याचे मार्ग मोकळे होतील. बँक लोन मंजूर होणे किंवा योग्य किमतीत जागा मिळणे अशा अनपेक्षित घडामोडी घडतील आणि तुमचे स्वतःचे घराचे स्वप्न साकार होईल. तुमच्या पसंतीच्या ग्रहकल्पेत तुम्हाला सवलतीच्या दारात मालमत्ता मिळून तुमचे मोठे स्वप्न या काळात पूर्ण होईल. धनुराशीच्या जिभेवर या 15 दिवसात एका विशिष्ट काळात सरस्वतीचा वास असेल. बरोबर ना मंडळीनं, तुम्ही ऐकताय ना? तुम्ही न कळत बोललेली गोष्ट किंवा व्यक्त केलेली इच्छा अचानक खरी ठरेल. त्यामुळे या काळात कोणालाही रागाच्या भरात शाप देऊ नका किंवा वाईट बोलू नका. सकर्मक करा आणि स्वतःसाठी चांगल्या गोष्टीची प्रार्थना करा. तुमच्या मुखातून निघालेले शुभ बोल इतरांच्या आयुष्यात चमत्कार घडून आणतील आणि तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद मिळतील. मंडळीनं, तुमच्या प्रगतीवर जळणारे आणि तुमच्या पाठीमागे कट कारस्थान रचणारे शत्रू या काळात स्वतःच्या जाळ्यात अडकतील. ते तुम्हाला त्रास देण्यासाठी जे प्रयत्न करतील तेच प्रयत्न त्यांच्यावर उलटतील. शत्रू स्वतःहून तुमच्याशी मैत्रीचा हात पुढे करतील किंवा तुमच्या आयुष्यातून कायमचे लांब निघून जातील. तुमचे विरोधक शांत बसतील आणि तुमच्या कामाचा वेग पाहून आपोआप माघार घेतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या, परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत भाग्यशाली ठरेल. अडकलेला विजा, निकाल किंवा स्कॉलरशिप अचानक क्लिअर होईल आणि यश तुमच्या पावलाशी असेल. कमी मेहनती उत्तम गुण मिळून एका मोठ्या नामांकित संस्थेत तुमचा प्रवेश निश्चित होईल. आतापर्यंत तुमच्या हातात पैसा टिकत नव्हता, बरोबर ना? आलेला पैसा कुठून निघून जायचा हे समजत नव्हते, परंतु 29 ऑगस्ट रक्षाबंधनानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून ग्रहांची स्थिती तुमच्या पैशाचे व्यवस्थापन सुधारेल. तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल आणि तुमची बँक शिल्लक वेगाने वाढायला सुरुवात होईल. निकामी खर्चावर आपोआप आळा बसेल आणि भविष्यासाठी मोठी रक्कम बाजूला जमा करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
सरकारी कार्यालयात अडकलेली कामे सही न झाल्यामुळे थांबलेल्या फायली किंवा थांबलेले प्रोजेक्ट अचानक वेगाने पुढे सरकतील. असे वाटेल की मागून कुणीतरी तुमची कामे करून घेण्यासाठी अदृश्य शक्तीचा वापर करत आहे. सर्व अडथळे एका फटक्यात दूर होतील. ज्या अधिकाऱ्याने तुमचे काम अडकून ठेवले होते तेच अधिकारी स्वतःहून फोन करून तुमचे काम पूर्ण करतील. या काळात तुम्हाला पडणारी स्वप्ने साधी नसतील. मध्यरात्री किंवा पहाटे पडणाऱ्या स्वप्नावर बारकाईने लक्ष ठेवा. त्या स्वप्नाच्या माध्यमातून गुरुग्रह तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या घटनेचे किंवा मिळणाऱ्या धनाचा पूर्वसंकेत देतील. हे स्वप्न भविष्याची नांदी ठरतील. दृष्टांत दिसलेल्या गोष्टी प्रत्यक्षात घडताना पाहून तुम्हाला ब्रह्मांडाच्या अदृश्य शक्तीचा मोठा अनुभव येईल. तुमच्या आयुष्यात एका अशा अनोळखी किंवा प्रभावशाली व्यक्तीचा प्रवेश येईल, जी व्यक्ती तुमच्या कार्याला किंवा व्यवसायाला एका नवीन शिखरावर घेऊन जाईल. या व्यक्तीचा सल्ला आणि साथ तुमचे पूर्ण नशीब पालटून टाकण्यासाठी कारणीभूत ठरेल. या व्यक्तीच्या मध्यस्थानी तुम्हाला एक असा मोठा प्रोजेक्ट मिळेल ज्यामुळे तुमचे आर्थिक स्थिर कायमचे बदलले. जे लोक तुमच्या आयुष्यात फक्त नकारमत्ता पसरत होते आणि तुमची मानसिक शांती हिरावून घेत होते, अशा लोकांशी तुमचे नाते कायमचे तुटेल. सुरुवातीला हे नाते तुटल्याचे थोडे दुःख होईल, परंतु भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी हा अंत अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर सिद्ध होईल. नकारात्मक लोक दूर गेल्यामुळे तुमचे मन मोकळे होईल आणि प्रगतीकडे तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित होईल. तुमचे विचार, तुमचे काम आणि तुमचे शब्द लोकांना आकर्षित करतील. सामाजिक कार्यात किंवा तुमच्या क्षेत्रात तुम्हाला मोठी प्रतिष्ठा मिळेल. लोक तुमचा सल्ला घेण्यासाठी रांगा लावतील. तुमचे नाव आणि वय या काळात प्रचंड वेगाने वाढेल. सार्वजनिक कार्यक्रमात तुम्हाला मुख्य अतिथी म्हणून सन्मानित केले जाईल आणि तुमचे नेतृत्व सर्वत्र मान्य केले जाईल. अधिकार एका रात्रीत परत मिळणार. धनराशीचा स्वाभिमान हीच त्यांची खरी ओळख असते, बरोबर ना? गेल्या काही दिवसात किंवा महिन्यात अशा ठिकाणी तुमचा अपमान झाला होता किंवा तुमचा अधिकार हिरावून घेण्यात आला होता. तिथे 29 ऑगस्ट रक्षाबंधनानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून एक असा धक्कादायक उलटफेर घडेल की ज्या लोकांनी तुमची अवहेलना म्हणजेच की तुम्हाला तुच्छ केलं, तेच लोक स्वतःहून तुमच्यासमोर मान झुकवतील. तुमचे गमावलेले स्थान, पद आणि अधिकार तुम्हाला पुन्हा पूर्ण आदराने परत मिळतील. तुमची प्रतिष्ठा पुन्हा स्थापित होईल आणि तुमचे विरोधक सर्व लोकांसमोर तोंडावर पडतील. धनुराशीच्या लोकांच्या आत या 15 दिवसात एक नवीन ऊर्जेचा आणि आगीचा संचार होईल. भूतकाळात झालेल्या अपयशामुळे किंवा आर्थिक नुकसानामुळे तुमच्या मनात जी एक सूक्ष्म भीती किंवा द्विधा मनस्थिती तयार झाली होती ती अचानक गायब होईल. तुम्ही असे निर्णय घ्यायला सुरुवात कराल जे पूर्वी घेण्याची तुमची हिंमत होत नव्हती. आणि आश्चर्य म्हणजे तुमचे हे धाडसी निर्णय तुम्हाला अफाट यशाच्या शिखरावर घेऊन जातील. तुमचा निर्णय घेण्याचा वेग वाढेल आणि प्रत्येक घेतलेला निर्णय योग्यच ठरेल. धनुराशीचा स्वामी ग्रह गुरु हा धर्म, ज्ञान आणि पुरोधनांची थेट जोडलेला आहे. 29 ऑगस्ट रक्षाबंधन नंतरच्या दुसऱ्या दिवसापासून तुमच्यावर कुलदेवतेची श्री स्वामी समर्थांची आणि पुरोधनांची अत्यंत विशेष कृपा होणार आहे. मंडळींनो, तुमच्या कुटुंबातील जुने अडकलेले किंवा रखडलेले प्रश्न अचानक मार्गी लागतील. घरात एका वेगळ्याच प्रकारची सकारात्मक ऊर्जा जाणवेल आणि रखडलेले सर्व मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडायला सुरुवात होईल. कुटुंबातील जुने वाद संपुष्टात येऊन सर्वांमध्ये प्रेमाची आणि एकतेची भावना निर्माण होईल. मंडळींनो, धनुराशीची मुळच ब्रह्मरती आणि ज्ञानाची राशी मानली जाते. 29 ऑगस्ट रक्षाबंधनानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून तुमच्यासाठी परदेशी जाण्याचे पासपोर्ट किंवा विजाचे रखडलेले काम पूर्ण वेगाने होण्याची दाट संकेत आहेत. या व्यतिरिक्त कुटुंबासोबत एखाद्या अत्यंत पवित्र आणि जागृत तीर्थक्षेत्राला जसे की अक्कलकोट किंवा गंगानापूर भेट देण्याचा अचानक प्लॅन बनेल, जिथून आल्यानंतर तुमचे नशीब 10 पट वेगाने चमकायला सुरुवात होईल. या धार्मिक प्रवासाने तुमचे मानसिक ताणतणाव पूर्णपणे निघून जाऊन नशिबाची साथ लाभेल. देवगुरु बृहस्पतीच्या प्रभावामुळे धनुराशीच्या लोकांचा कल अचानक आध्यात्मिक, मंत्रशास्त्र आणि गूढ विज्ञानाकडे प्रचंड वाढेल. तुम्हाला एखादा असा गुरु किंवा मार्गदर्शक भेटेल जो तुम्हाला आयुष्याचे खरे रहस्य समजावून सांगेल. तुमची निर्णय क्षमता इतकी अचूक होईल की लोक स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातली समस्या सोडवण्यासाठी तुमचा सल्ला घ्यायला आवर्जून येतील. तुमच्या हातून अनेक गरिबांना किंवा गरजूंना मदत होईल, ज्यामुळे तुम्हाला मोठे पुण्य आणि मानसिक समाधान लाभेल. मंडळींनो, काय करू नये आणि काय टाळवे पहा. शनिवारी व 29 ऑगस्ट रक्षाबंधनानंतरच्या दुसऱ्या दिवशी रात्री स्मशानभूमी किंवा अंधाऱ्या जागी जाणे टाळा. रोज सकाळी कपाळावर किंवा मानेवर हळदीचा किंवा केशरीचा टिळा लावा. मंडळींनो,
नवीन प्लॅन किंवा अचानक मिळालेल्या पैशाची चर्चा मित्र नातेवाईकांमध्ये चुकूनही करू नका, का तर नजर लागू शकते. रक्षाबंधनाला बहिणीला तिची आवडती भेटवस्तू मनापासून द्या आणि आशीर्वाद घ्या तिचा. या 15 दिवसात अतिप्रमाणात काळे कपडे घालणे टाळा. पिवळा, केशरी किंवा पांढरा रंग वापरा. कापूर व लवंग. संध्याकाळी घरात कापूर आणि 2 लवंगा एकत्र जाळा. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. मुख्य तत्व: गुरुवारी किंवा शनिवारी संध्याकाळी घरात भांडण करू नका. विष्णू सहस्त्र, हनुमान चालीसा. रोज सकाळी विष्णू सहस्त्रनाम किंवा हनुमान चालीसाचं पठण करा. मंडळींनो, आता शेवटी मी तुम्हाला धनुराशीसाठी एक असा सोपा पण अत्यंत शक्तिशाली उपाय सांगते, जो तुम्हाला 29 ऑगस्टला रक्षाबंधन नंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच की येणाऱ्या पहिल्या गुरुवारी सकाळी करायचा आहे. हा उपाय अगदी सहज आहे, यात कोणताही कठीण कृती नाही. मंडळींनो, उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा. त्यानंतर आपल्या घरातील तांब्याच्या किंवा पितळाच्या तांब्या घ्या. त्यात थोडे शुद्ध पाणी भरा आणि त्यात अगदी छोटीशी हळद, थोडे तांदूळ आणि एक पिवळं फूल टाका. आता हे पाणी घेऊन आपल्या घरातील किंवा जवळच्या केळीच्या झाडाजवळ जा किंवा पिंपळाच्या झाडाजवळ जा. तिथे ते जल अर्पण करताना मनातल्या मनात किंवा स्पष्ट आवाजात ओम बृहस्पतीय नमः किंवा ओम नमः भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा शांतपणे म्हणा. जल अर्पण करून झाल्यावर झाडाखाली गायच्या तुपाचा एक छोटा दिवा लावा आणि मनापासून नमस्कार करून घरात जा. बस एवढा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्याने धनुराशीवरची सर्व संकटे, नकारात्मकता आणि वाईट नजर पूर्णपणे निघून जाईल आणि येणारा काळ तुमच्यासाठी खरोखरच सोन्यासारखा ठरेल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठा बदल हवा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे असं लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या धनुराशीच्या मित्रपरिवारांना आणि नातेवाईकांना त्वरित हा व्हिडिओ नक्की शेअर करा. स्वामी तुम्हाला उदंड आयुष्य देव. मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत